नमस्कार मंडळी, स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आपण बनवणार आहोत आपल्या गावाकडील रानातून मिळणारी आणि आपल्या आदिवासी संस्कृतीशी जोडलेली एक पारंपरिक रानभाजी, ती म्हणजे तेराची भाजी। ही साधी भाजी नाहीये मंडळी, या भाजी मागे आहे आपल्या मातीचा सुगंध, पावसाळ्याची आठवण, जंगलाशी असलेलं नातं आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली खास परंपरा। तेरं म्हणजे नेमकं काय? तर मंडळी, माझ्या हातात ही हिरवीगार पानं पाहत आहात ना, त्यालाच आम्ही तेरं असं म्हणतो। हा एक आळूचाच प्रकारातील एक रानामध्ये उगवणारा प्रकार आहे। पहिला पाऊस पडला की रान हिरवगार होतं आणि त्याचबरोबर अशा अनेक रानभाज्या उगवायला सुरुवात होते। तेरं साधारण जुलै ते ऑगस्ट या काळात उपलब्ध होते। ही भाजी तुम्हाला प्रामुख्याने शेताच्या बांधावर, जंगलात आणि रानामध्ये पाहायला मिळेल। तसेच हे विशेष म्हणजे आमच्या वाड्यात ही उगवतं, म्हणूनच आज मी तुम्हाला ही भाजी फक्त बनवून दाखवणार नाही, तर तिच्या मागची आमची परंपरा ही सांगणार आहे। त्यामुळं वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम ही पानं स्वच्छ असं धुवून घ्यायची, म्हणजे त्याला माती वगैरे असते ना, जंगलात वाढतात म्हणून मस्त 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। हवं तर मिठाच्या पाण्यामध्ये पण एकदा शेवटी बुडवा आणि धुवा। तर ही तेरच आहेत हे कसे ओळखायची? कारण आळू पण असंच असतं, पण तेराची पानं असतात ना, तर त्याला थोडेसे असे पिवळं पिवळं भाग तो जास्त असतो त्याच्या पानामध्ये, एकदम गडद अशी हिरवी नसतं, थोडासा पिवळसर भाग असतो आणि त्याचा देठ आहे ना, तो एकदम सडपातळ आणि सरळ असा असतो, थोडासा पोपटी कलरचा, म्हणून ते तेरा आहे असं आम्ही ओळखतो। आणि आळू हे आम्ही लावलं जातं, त्याच्या कांद्याचं असं लागवड करून आणि ते लावतो आम्ही, पण हे तेरं हे आपोआपच जंगलात असं उगवतं। तर बघा, अशा पद्धतीने मी साफ करायला सुरुवात केलेली आहे। देठ पहिल्यांदा कापून घेतला आणि साईडचे जे पानाचा तो देठ आहे ना, तो पण काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये सारखं ते असं धागासारखा असतो ना, सरळ तो निघतो, तो काढून घ्यायचा। आणि त्याच्या सकट जर तुम्ही ठेवलं तर ती भाजी शिजत नाही व्यवस्थित आणि कचकच अशी लागते, दोऱ्यासारखे धागासारखे येतात। तर बघा, पान स्वच्छ करून ठेवलेलं आहे, त्याच प्रकारे आपण देठ पण आपण त्याच्याच प्रकारे असं त्याच्यामधला धागा ना हळूवार काढून घ्यायचा। सगळ्या बाजूनी सेम असा धागा काढून घेऊन आणि स्वच्छ असा त्याचा देठ ठेवायचा आहे आपल्याला। तर बघा, मध्ये एकदा मी असं मोडून घेते आणि तिथला पण धागा काढून घेते। आता पूर्ण देठाचा धागा निघून गेलेला आहे आणि आता आपला पूर्णपणे ते अळूचं पान होतं ते सगळं साफ करून तयार झालं। हे पान ठेवून द्यायचं। तर थोडक्यात पण मी महत्वाचं तुम्हाला सांगते, तेरं आणि आमची आदिवासी परंपरा। आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये जंगलातून मिळणारं अन्न म्हणजे फक्त अन्नच नाही, तो निसर्गाचा आशीर्वाद आहे। आमच्या पूर्वजांनी जंगलातून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर केला। तेराची भाजी खाण्यापूर्वी आमच्याकडे एक सुंदर अशी परंपरा आहे। गावातील सगळे लोक मिळून ठरवतात की तेराचा देव कधी करायचा आणि ती भाजी कधी खायची, म्हणजे एक प्रकारचे निसर्गाने आपल्याला दिलेले या अन्नाबद्दल आधी कृतज्ञ व्यक्त करायची आणि मग ते अन्न ग्रहण करायचं। मला वाटतं ही परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या आधुनिक जगाबरोबर पुढे जायचं आहे, पण आपली माती, आपली संस्कृती मागे सोडायची नाहीये। तर बघा, अशा पद्धतीने सगळे पानं आपले साफ करून झाले। आता ह्याचा एक बंच तयार करायचा ह्या पानाचा। तर सगळे पानं मी असे हातात एक एक करून असे टाईट असे ते पकडलेले आहेत आणि त्याचा असा पद्धतीचा बंच तयार करून घेतलाय। आता हा बंच घट्ट असा हातात पकडायचा आणि देठा साईडचे आहेत ना, देठ आहे ना, त्या बाजूचं पान आपल्याला कट करून टाकायचं आहे। तर बघा, मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि हे पानं तिथं ठेवून घेऊया। चाकूने पहिला देठाचा साईडचा हा भाग बघा, तो शिजायला थोडासा असा खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये ना खाजवपणा जास्त असतो, म्हणून तो काढून टाकायचा आपल्याला। हा देठाचा भाग हा घ्यायचा अजिबात नाहीये, हा काढून टाकला आणि जेवढे आपल्याला बारीक असं चिरता येईल ना, कापता येईल ना, तेवढं बारीक असं चिरून घ्यायचं। तर एकदम त्याचं फाईन चॉप करायचंय। बघा, मी तुम्हाला जेवढ्या पद्धतीने असं बारीक बारीक कट करताय तेवढ्या पद्धतीने करा, म्हणजे ते शिजायला पटकन शिजतं आणि असं त्याच्यामध्ये जास्त स्मॅश करायला लागत नाही, म्हणून ते जेवढं बारीक चॉप करता येईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे। तर अजून तुम्हाला हे कापता कापता थोडक्यात महत्वाची माहिती देते। श्रावण आणि तेराची भाजी, आता श्रावणच लागला नाही का, आपल्या गुरुवारपासून आपल्या श्रावणाला सुरुवात झाली। तर श्रावणामध्ये अनेक कुटुंबांमध्ये धार्मिक श्रद्धेमुळे मांसाहार, मासे आणि काही ठिकाणी कांदा लसूण सुद्धा टाळला जातो। या काळात अनेक जण साधा आणि सात्विक आहार घेण्याचा प्राधान्य देतात, म्हणून पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या आणि रानभाज्या आपल्या पारंपरिक आहारामध्ये विशेष महत्व देत आहेत। आणि तेरं ही त्यापैकीच एक सुंदर अशी हंगामी रानभाजी आहे। तर
अशा पद्धतीने आपले तेराची पानं कापून झालेले आहेत. बघा किती मस्त असे बारीक बारीक तेराचे पानं कापलेत ना मी तुम्हाला, आणि ते सरसरीत असे झालेले, पूर्ण मोकळे मोकळे झालेले आहे. त्याचे लांब लांब असे पानं अजिबातच झालेले नाही, कारण मी पूर्ण पानं कापून घेतलं आणि मधून एक साईडला कट दिलं. अशाच पद्धतीने आपण हे त्याचे देठ आहेत ना, हे पण घ्यायचे. ह्याच्यामध्ये पण खूप सारे जीवनसत्व असतात, भाजीला एक बाइंडिंग देतं, म्हणून हे तेराचे देठ पण आपल्याला घ्यायचेच आहे. तर तेराचे देठ पण छोटे छोटे असे बारीक बारीक कट करून घेतले. सगळं तेराची पानं, तेराचे देठ एकत्र करून घेतलं. आता कुकरमध्ये आपल्याला घ्यायची आहे डाळ. तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं आपण वाटाणे, काळे वाटाणे असतात ना, त्याची डाळ घेणार आहोत. पण सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते दाखवून देते. तर इथं मी ह्याच्यामध्ये आळूच्या पानामध्ये, सॉरी, तेराच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी इथं चिंच घेतलेली आहे. चिंचाने जो तेरामध्ये खाजवपणा असतो ना, तो निघून जायला मदत होते. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण घेतलाय. आणि इथे घेतलेली आहे ही वाटाण्याची डाळ, काळ्या वाटाण्याची डाळ, जी भाजून आणि त्याच्यामध्ये भरडून घ्यायचं आपल्याला घरटीत, आणि पाकडून स्वच्छ करून ह्याची डाळ तयार होते. ह्याचीच कोकणामध्ये आमटी खूप फेमस आहे, काळ्या वाटाण्याची आमटी, पण ह्याचीच डाळ पण आपण करतो. हीच आपण तेरामध्ये घालायची. त्याचबरोबर इथं मी छोटीशी एक वाटी शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आमच्याकडे काही काही जण तेरामध्ये घालतात, काही काही जण घालत नाही. ते तुम्ही स्किप करायचं तर स्किप करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोहाचं तेल आहे. इथं मोहाच्या बियापासून जे तेल तयार होतं त्याला आम्ही टोळंबेल तेल असं बोलतात, कारण कारण मोहाच्या बियाला आम्ही टोळंबी असं बोलतो, म्हणून ते टोळंबेल तेल आहे. तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि हे अतिशय आयुर्वेदिक आणि एकदम नॅचरल पद्धतीने तयार केलेलं घाण्याचं तेल आहे. आता एक कुकर घेऊया. त्या कुकर मध्ये 1 वाटी ही वाटाण्याची डाळ घ्यायची आहे. हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये हे कापून घेतलेलं तेरं घालूया आपण. तेरं यामध्ये पूर्ण ट्रान्सफर करून घेतलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चम्मच मीठ, आणि त्याचबरोबर चिंच आणि 1.5 तांब्या पाणी घेऊन ह्याच्या 7 ते 8 आपल्याला शिट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं हे तेरं शिजून तयार होईल. तर आपलं तेरं शिजतंय तोपर्यंत तुम्हाला त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगते. तर तेराचे पोषण मूल्य म्हणजे काय? तर तेराच्या पानांमध्ये आहारातील तंतू आणि विविध जीवनसत्वे व खनिजे असतात. हिरव्या पालेभाज्यांप्रमाणेच योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्यास ती संतुलित आहाराचा भाग होऊ शकते. फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक संतुलित आहारातून रक्तदाबाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तेरं ही कोणत्याही आजारावरचं औषध नाही, आणि फक्त ही भाजी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर किंवा अनेमिया बरा होतो असंही म्हणणं योग्य नाही. पण पौष्टिक आणि संतुलित आहाराचा एक भाग म्हणून अशा पारंपरिक रानभाज्यांचा नक्कीच महत्व आहे. आपल्या पूर्वजांचे ज्ञान काय म्हणतं, तर मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आज आपण विज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समजून घेतो, पण आपल्या पूर्वजांना त्यांच्या अनुभवातून माहिती होतं की कुठलीही रानभाजी खायची, कधी खायची, स्वच्छ कशी करायची, कशी शिजवायची आणि कोणत्या पदार्थांसोबत खायची, हे ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे आलं. म्हणूनच आपल्या आदिवासी खाद्य संस्कृतीमध्ये फक्त रेसिपी नाही, त्यामध्ये निसर्गाचे ज्ञान, अनुभव आणि संस्कृती आहे. तर अशाच प्रकारे कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे आपलं सिक्रेट चटणी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथं भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर अशी आपल्याला कट करून घ्यायची, हातानेच तोडून घ्यायची, आणि त्यामध्ये घालणार आहेत घरगुती मिरची पावडर. तर इथे तुमच्याकडे घरगुती मिरची पावडर नसेल तर चिली फ्लेक्स वापरला तरीही चालेल, तर चिली फ्लेक्स नसेल तर सुक्या मिरच्या घ्या 4 ते 5 आणि त्यामध्ये मीठ घालायचं. तर इथे मी साधारणतः 2 चम्मच घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे चवीपुरता अर्धा चम्मचभर मीठ घेतलंय. हे सगळे साहित्य एकत्र करून चांगलं असं त्याला ठसा आपण ठेचून आणि मस्त अशी लाल भडक अशी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची. तीच आपण ह्या तेराच्या पानांच्या भाजीमध्ये घालणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी मस्त अशी चटणी ठेचून घेतलेली आहे. परफेक्ट आपल्याला ह्याच्या तेराच्या पानांमध्ये घालण्यासाठी ही भाजीला चटणी तयार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये जास्त मसाले आपण घालणार नाहीयेत. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कोणकोणते मसाले घालायचे. तर चटणी तयार आहे. इकडं आपल्याला कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत
तोपर्यंत आपण ह्या तेराच्या भाजीसोबत खाताना भात लागतो वाफळलेला मस्त, त्याच्यासोबत पण भारी लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही नागलीची भाकरी करा आणि ती पण त्याच्यासोबत ही अतिशय चविष्ट असं लागतं. आणि त्याचप्रमाणे आमच्या इकडं धिंड्र पण करतात आणि तांदळाची भाकरी पण करते. तर मी इथं तांदळाची भाकरी करते, मला त्याच्यासोबत तेरं खायला खूप आवडतं म्हणून. तर मी छान असं पांढरी शुभ्र टम्म फुगणारी तांदळाची भाकरी तयार करून घेतलेली आहे. मस्त गरमागरम तांदळाची भाकरी तयार झाली. आता इकडं कुकरच्या 8 शिट्ट्या मी इथं पूर्णपणे मीडियम गॅसवर काढून घेतलेले आहेत. आता कुकर उतरवून घेऊया आणि त्याच्यामधली एअर रिलीज करून घ्यायची. एअर काढून घेतली की त्यानंतर स्मॅशरनी मस्त असं हे तेरं घसटून घ्यायचंय, म्हणजे चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं. तेरं पूर्णपणे एकदम मस्त सॉफ्ट शिजलेलं आहे आणि त्याचा कलर अजिबातच पिवळा वगैरे पडलेला नाही. मस्त गडद असा हिरवागार असा आपलं तेराची भाजी इथं तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे तेरं चांगलं शिजवून घेत. आता ह्यामध्ये घालूया ही ठेचून घेतलेली चटणी, त्याचबरोबर अर्धा चमच धने जिरे पावडर आणि अर्धा चमच कांदा लसूण मसाला, अर्धा चमच हळद. हे सगळे मसाले चांगले असेच गरम गरम ह्या तेराच्या पानाच्या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर हे भिजत ठेवलेले शेंगदाणे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे. हे मी का नंतर शिजवते त्या मागचं तुम्हाला कारण पण सांगते. तर हे शेंगदाणे मध्ये थोडंसं मीठ घालून चांगले असे बॉईल करून घ्यायचे आणि हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय. पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच ह्याच्यामध्ये आपल्याला त्याची फोडणी घालायची, म्हणजे ती फोडणी असते ना ती एकदम जबरदस्त बसते आणि खूप चांगला फ्लेवर त्याला येतो. म्हणून आपण तेल थंड झाल्यावरच त्याला फोडणी घाला. तर बघा आता फोडणी घालताना मी त्याच्यामध्ये टोळमेल तेल घेतलेले साधारण 3 चम्मच. चांगलं टोळमेल तेल आहे हे चांगलं आपल्याला पहिले कडकडून असं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी, त्याचबरोबर लसूण आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि 2 ह्या सुक्या मिरच्या. चांगलं तेल गरम झालं की फोडणी ह्याच्यावर थंड झालेल्या हे तेराच्या भाजीवर अशी थरकन अशी मारायची, एकदम जबरदस्त अशी फोडणी बसते. तर बघा हे करता करता आपले शेंगदाणे पण पूर्ण शिजले. ते शेंगदाणे शिजवून घेता घेता त्याच्यामधलं जे पाणी आहे गरम ते पण ह्याच्यामध्येच घालायचं आहे आणि हे शेंगदाणे घालायचे. बघा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया हे गरम पाण्यासोबत. आणि आता आपल्याला ह्याची फक्त एक उकळ काढून घ्यायची आहे. जास्त आपल्याला उकळ काढायची बसायची गरज नाहीये, कारण पाणी गरम घातलं ना म्हणून थोडस आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे. तर बघा अशाच पद्धतीने तेराची परफेक्ट अशी भाजी आपली तयार झाली. हिला बघा लगेचच काही 2 ते 3 मिनिटातच अशी मस्त उकळ फुटली. बघा छान उकळ फुटल्यावर आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिटांनी गॅस बंद करून झालं आणि हे गरमागरम असं तेरं मस्त असं सर्व करायला घेऊया. तर बघा परफेक्ट त्याचं थिकनेस आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं घट्ट पण नाही. तर आमच्याकडे काय करतात, जेव्हा भात लावायला जातो ना तेव्हा ही तेराची भाजी करतात. तर मस्त अशा गरमागरम भाकरी घ्यायच्या, 2-2 भाकरी घ्यायच्या मजुरांना आणि त्या भाकरीवर असं तेराची भाजी ओतायची आणि त्याच्याबरोबर अशी तळलेली मिरची. आहा जबरदस्त. तर एक तुकडा इथे मी मोडते आणि असं तेरं असं छान असं घ्यायचं ह्या तुकड्यावर आणि मस्त असं गरमागरम तेरावर ताव मारायचं. तर हे तेरं तुम्ही वाफळलेल्या भातावर खाल्ला त्याच्यावर पण भारी लागतं. तर दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये ही भाजी आम्ही तयार करतो. एकदम चविष्ट आणि हेल्दी अशी ही भाजी आहे, सोबतच कांदा. आहा मस्तच. पण एक लक्षात ठेवायचं, ही तेराची भाजी खात असताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं नाही, नाहीतर घशामध्ये खवखवतं. तर काय मंडळी, कशी वाटली ही आपली तेऱ्याची भाजी? म्हणजे जसं आळूचं फदफदं बनवतं तसंच हे तेऱ्याचं फदफदं म्हणाल तरी पण हरकत नाही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच तुम्ही कसे बनवतात ही तेऱ्याची भाजी हे पण कमेंट्स मध्ये कळवा, म्हणजे नेक्स्ट टाइम मी तुमच्यासारखी रेसिपी अपलोड नक्कीच करेन. तर आता तुम्हाला सांगते हे तेऱ्याची भाजी कधी खातात. तर जेव्हा आपण भात लावणी करायला जातो ना त्यावेळेस आपण ही तेऱ्याची भाजी आणि त्याचबरोबर दुसरा पदार्थ, दुसरी रेसिपी म्हणजे आपली काय असते तर उडदाची डाळ आणि नागलीची भाकरी. अत्यंत आपल्याकडे हे फेवरेट आणि हेल्दी म्हणून हे डाईट साठी पण एकदम जबरदस्त अशी हे आपले खाद्यपदार्थ आहे. आदिवासी संस्कृतीतील हे खाद्यपदार्थ अतिशय हेल्दी असे पदार्थ आहेत, जंगलात मिळणारे. आताची मुलं काय करतात का हे खायला अवॉइड करतात, पण एकदा तुम्ही टेस्ट घ्या, अशा पद्धतीने बनवा तर तुम्ही नक्कीच अशा गावाकडच्या रेसिपी तुम्ही विसरणार नाही आणि तुम्ही आवडीने खाल.
तर ही तेऱ्याची रेसिपी ना, जेवढी तुम्हाला त्याचे बेनिफिट सांगितले, एकदा तरी नक्कीच तुम्ही वर्षातून एकदाच ही भाजी येते, तर तुम्ही नक्कीच खायला पाहिजे. आणि अशाच आपल्या जंगलातील आदिवासी पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला बघायचं असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी, टेस्टी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्रावणातल्या भाज्याचा हा आपण एपिसोड इथून स्टार्टअप करणार आहे. तर आपल्या आठवड्यातून 2दा मी हे रेसिपी अपलोड करणार आहे. नक्कीच बघा, अजिबातच विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.